आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धा नीतीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची जी सिरीज सुरू केलेली आहे तिचं लेक्चर क्रमांक 2, या अगोदर मी लेक्चर क्रमांक 1 जे आहे तर ते यूट्यूबवर टाकलेलं आहे. कृपया ते बघितलं नसेल तर व्यवस्थितरित्या बघून घ्या. मित्रांनो, या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी सरळ सेवा असेल किंवा इतर मुख्य परीक्षा असेल याच्यासाठी खूप फायदा होईल. त्यामुळे याच्यातलं कोणतंही लेक्चर मिस करू नका. सगळे लेक्चर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या बघा. तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि वेगळ्या पद्धतीनं अचूकरित्या शिकायला मिळतील. त्याच्यामुळे कृपया कोणतंही लेक्चर मिस करू नका. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं लेक्चर व्यवस्थित बघा. घाई गडबडीत बघू नका, कारण हे कॉन्सेप्च्युअल गोष्टी असतात. काही आपण एक जर कॉन्सेप्ट आपली एखादी राहून गेली तर दुसरी कॉन्सेप्ट शिकायला आहे ना तो त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे तुम्हाला की सगळं लेक्चर अगदी कॉन्सन्ट्रेशनने व्यवस्थित बघा. तुम्हाला खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि वेगळ्या पद्धतीने मिळेल. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण लेक्चर क्रमांक 2 जे आहे त्याला सुरुवात करूयात. याच्या अगोदर एकच सांगतो, तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा. मी तिथे आता नोट शेअर करेल आपल्या लेक्चरच्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. तिथे काही प्रश्नही मी सोडवायला टाकत असतो, तेही प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळतील. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल कृपया जॉईन करा अजूनही केलं नसेल तर. आलं लक्षात? चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, आता लेक्चर क्रमांक 2 अगोदर एक मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला, कृपया जर लेक्चर क्रमांक 1 बघितलं नसेल तर कृपया ते बघा आणि मग इकडे या. आलं लक्षात? कारण मित्रांनो, लेक्चर क्रमांक 1 जर तुम्हाला अचूकरित्या व्यवस्थितरित्या कळालेलं असेल तर लेक्चर क्रमांक 2 तुम्हाला अगदी सुंदररित्या कळेल. पण तुम्ही डायरेक्ट लेक्चर क्रमांक 2 बघितलं, ठीक आहे, तुमच्या कॉन्सेप्ट जर अगोदर क्लिअर असतील काही तर हे समजेलही तुम्हाला, काही एवढं इतक्याही गोष्टी नाही त्याच्यात. पण जर लेक्चर क्रमांक 1 बघितलं तर हे अगदी सुंदररित्या कळेल. त्याच्यामुळे ते बघितलं नसेल तर कृपया जाऊन बघा, व्यवस्थितरित्या बघा, सगळ्या कॉन्सेप्ट समजून घ्या आणि मग लेक्चर क्रमांक 2 कडे या. जे नवीन लोक असतील ते, आणि ज्यांनी लेक्चर क्रमांक 1 व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे त्यांनी कंटिन्यू करू शकता. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 2 मध्ये शिकायचे मुद्दे. आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये शिकलो कर्ता कसा ओळखावा, कर्म कसं ओळखावं, द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, असे अनेक गोष्टी ज्या आहेत तर आपण कुठे शिकलो? लेक्चर क्रमांक 1 मध्ये. त्याच्यानंतर आपण आता लेक्चर क्रमांक 2 कडे वळणार आहे आणि या लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो, वाक्यातील विधेयपूरक कसे ओळखावे, त्याच्यानंतर वाक्यातील विधानपूरक कसे ओळखावे, त्याच्यानंतर वाक्यातील विधीपूरक कसे ओळखावे, आणि त्याच्यानंतर वाक्यातील आधारपूरक कसे ओळखावे, आणि अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे नेमकं काय असतं, ह्या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे मित्रांनो ह्या लेक्चरमधून. मित्रांनो, आपल्याला कर्ता ओळखता येतो, कर्म ओळखता येतं, क्रियापद ओळखता येतं, हे आपण शिकलेलो आहे. पण वाक्यात जर विचारलं आपल्याला विधेयपूरक ओळखा, विधानपूरक ओळखा, विधीपूरक ओळखा, आधारपूरक ओळखा, अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय, तर आपला गोंधळ उडतो मित्रांनो, कारण ते आपल्या सहवासातलं नसतं आणि याच्यावर अनेकदा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. इथून पुढे येत आणि प्रत्येक एक्झामला येत असतात. त्याच्यामुळं जे इतरांना येत नाही ते जर आपल्याला काहीतरी यायचं असेल तर ह्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्या कॉन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असतील, आणि आता आपण ज्या कॉन्सेप्ट ह्या शिकणार आहेत ह्या कॉन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्हाला वाक्य बघितल्या कळेल की वाक्यातलं विधेयपूरक कोणतं आहे, वाक्यातलं विधानपूरक कोणतं आहे, वाक्यातलं विधीपूरक कोणतं आहे, वाक्यातलं आधारपूरक कोणतं आहे, अपूर्ण विधान क्रियापद कशाला म्हणतात. पण फक्त कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देऊन सगळं लेक्चर अगदी व्यवस्थितरित्या बघा. चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. बघा, सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट आज आपली विधेयपूरक. काय शिकायचे आपल्याला? विधेयपूरक ही कॉन्सेप्ट शिकल्यानंतर आपल्याला मी जे 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या किंवा 5 प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले त्या 5ही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला लगेच मिळून जातील. कोणती कॉन्सेप्ट शिकल्यानंतर? विधेयपूरक. म्हणजे ते 5 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. ते प्रश्न थोडेसे बाजूला ठेवा आणि आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे विधेयपूरक म्हणजे काय. या टॉपिकवर आपलं पूर्ण लेक्चर चालेल आणि हा टॉपिक शिकल्यानंतर तुम्हाला त्या 5 प्रश्नाची उत्तरं तर मिळतीलच, त्यासोबत अनेक छोट्या छोट्या पण तुमच्या क्लिअर होतील किंवा ज्या वेळेस तुम्हाला विधेयपूरक ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरित्या कळेल. आले लक्षात मी काय म्हणतो? म्हणजे आपल्या लेक्चरचा टॉपिक काय आज? विधेयपूरक. मग आपल्याला काय शिकायचं आहे आज? विधेयपूरक. ओके, तर बघा मित्रांनो, विधेयपूरक कशाला म्हणतात? तर वाक्याचा कर्ता आणि क्रियापद, लक्ष द्या व्यवस्थित, वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ असतात. बघा, वाक्याचा कर्ता आणि वाक्याचं क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ असतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, तेव्हा त्या शब्दाला विधेयपूरक असं म्हणतात. आता मी व्याख्या वाचून दाखवली, ती लगेच तुम्हाला कळली असेल याची काही शाश्वती नाही, पण मी ती व्यवस्थितरित्या समजून सांगतो. मला सांगा मित्रांनो, अगोदर सांगा वाक्य म्हणजे काय रे? वाक्य म्हणजे काय?
मी सांगतो, अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. बरोबर, काही शब्द एकत्र आले, त्यांना काहीतरी अर्थ आहे आणि त्या अर्थपूर्ण शब्दांचा एक समूह बनला, त्याला आपण वाक्य म्हणतो. अनेक शब्द एकत्र आले, त्याला काही अर्थच नसेल तर आपण त्याला वाक्य म्हणू शकत नाही. बरोबर. आणि मित्रांनो, काल आपण एक गोष्ट शिकलो, क्रियापद म्हणजे काय. लेक्चर क्रमांक 1 मध्ये शिकलो. सांगा, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. बघा, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. आणि वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दांचा समूह. म्हणजे अनेक शब्द एकत्र येतात, त्यांना काहीतरी अर्थ प्राप्त होतो आणि त्याचं काय बनतं? वाक्य. आणि त्या वाक्यामध्ये क्रियापद काय कशाचं काम करतं? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करतं. मग याचा अर्थ कन्फर्म आहे की ज्या वाक्यात क्रियापद असेल त्या वाक्यातला पूर्ण काहीतरी अर्थ असेल, म्हणजे ते वाक्य असेल. येस, कारण क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. इथपर्यंत काही डाऊट नाही. मग याचा अर्थ असा की ज्या वाक्यात क्रियापद असेल त्या वाक्याला काहीतरी अर्थ असेल, म्हणजे ते वाक्य असेल. येस ऑर नो? येस. पण कधी कधी काय होतं मित्रांनो, वाक्यात कर्ता पण येतो आणि क्रियापद पण येतो, तरी पण त्या वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो. बघा, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. इथपर्यंत काही डाऊट नाही. कोणतंही वाक्य घेतलं, अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. वाक्य घेतलं, त्याच्यात क्रियापद आलं, म्हणजे याचा अर्थ त्या वाक्याला काहीतरी अर्थ पूर्ण झाला, कारण त्या वाक्याचा अर्थ कशाने पूर्ण केलाय? क्रियापदाने. पण कधी कधी काय होतं की वाक्यात कर्ता पण येतो, क्रियापद पण येतं, तरी पण त्या वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो. आणि मित्रांनो, वाक्याचा अर्थ जर अपूर्ण राहिला तर मला सांगा, ते वाक्य होईल का? वाक्याचा अर्थ जर अपूर्ण राहिला तर मला सांगा, ते वाक्य होईल का? नाही. मग अशा वेळेस कर्ता क्रियापद असताना वाक्याचा अर्थ जरी अपूर्ण राहत असेल, तेव्हा एक शब्द वाक्यात येतो आणि तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करतो. त्या शब्दाला विधेयपूरक असं म्हणतात. कळतंय मी काय सांगतो? विधेयपूरक कशाला म्हणतात? कर्ता आणि क्रियापद वाक्यात येऊनही जर वाक्याचा अर्थ अपूर्ण राहत असेल, त्यावेळेस वाक्यात एखादा शब्द येतो आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला म्हणतात विधेयपूरक. अरे येस ऑर नो? कळतंय? मग आपल्याला फक्त आणि फक्त या लेक्चरमध्ये एवढंच शिकायचं, असे कोणते कोणते शब्द आहे जे कर्ता आणि क्रियापद वाक्यात असताना वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो, तेव्हा वाक्यात येतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. असे कोणते कोणते शब्द आहेत? आलं लक्षात? आणि ते शब्द आहेत, त्या शब्दाला काय म्हणतात मित्रांनो? विधेयपूरक. मग आपल्याला विधेयपूरक शिकायचं म्हणजे काय शिकायचं? तर असे कोणते कोणते शब्द आहे जे शब्द कर्ता आणि क्रियापद वाक्यात असतानाही वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो, तेव्हा वाक्यात येतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, ते शब्द आपल्याला शिकायचे. कशात? विधानपूरक या टॉपिक अंतर्गत. इथपर्यंत काही डाऊट? आलं लक्षात? मग मित्रांनो, असे फक्त 6 शब्द आहेत. असे फक्त किती शब्द आहेत? 6. असे म्हणजे कोणते शब्द जे कर्ता आणि क्रियापद वाक्यात असतानाही वाक्याचा अर्थ जेव्हा अपूर्ण राहतो त्यावेळेस वाक्यात येतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. असे 6 शब्द आहेत. आलं लक्षात? आणि या 6 शब्दाला नाव दिलेलं आहे विधेयपूरक. त्या 6 शब्दाला नाव काय दिलेलं आहे? विधेयपूरक. आणि विधेयपूरकाचे 3 प्रकार पडतात: विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक. आलं लक्षात? मग आपल्याला हे 6 शब्द शिकायचे. तर विधेयपूरक या कॉन्सेप्ट अंतर्गत त्याच्यातला एक शब्द आहे, म्हणजे एक शब्द आला की त्याला आपण विधेयपूरक म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरे 2 शब्द असे ज्या विधानपूरक या कॉन्सेप्ट अंतर्गत आहे. त्याच्यानंतर एक शब्द असा आहे जो विधीपूरक या कॉन्सेप्ट अंतर्गत आहे. आणि 2 शब्द असे जे आधारपूरक या संकल्पनेअंतर्गत आहे. म्हणजे हे 6 शब्द जर आपल्याला व्यवस्थितरित्या ओळखता आले तर आपल्याला विधेयपूरक हा टॉपिक अगदी अचूकरित्या कळेल. मग त्याच्यातला कोणता शब्द आल्यावर नेमकं त्याला विधेयपूरक म्हणायचं, कोणते 2 शब्द आल्यानंतर त्याला विधानपूरक म्हणायचं, कोणता एक शब्द आल्यानंतर त्याला विधीपूरक म्हणायचं आणि कोणते 2 शब्द आल्यानंतर त्याला आधारपूरक म्हणायचं, अशा 6 वेगवेगळ्या शब्दांना वेगवेगळी नावं आहे. तर या कोणत्या शब्दाला नेमकं कोणतं नाव आहे, कोणत्या शब्दाला विधेयपूरक म्हणायचं, कोणत्या शब्दाला विधीपूरक म्हणायचं, कोणत्या शब्दाला विधेयपूरक म्हणायचं आणि कोणत्या शब्दाला आधारपूरक म्हणायचं, हे जर आपण शिकलो की आपल्याला विधेयपूरक ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरित्या कळेल. आलं लक्षात? वाक्यात प्रश्न कसा येतो बघा मित्रांनो. आता तुम्हाला कळायला पाहिजे नेमकं परीक्षेत यावर प्रश्न कसा येतो. तर प्रश्न कसा येतो, एक वाक्य दिलं जातं आणि आता कसं तुम्हाला जर एक वाक्य दिलं आणि म्हणलं कर्ता ओळखा, तर तुम्हाला लगेच ओळखता येईल कारण आपण शिकलोय. तसंच एक वाक्य दिलं जातं आणि असं सांगितलं जातं वाक्यातील विधेयपूरक ओळखा. परत दुसरं वाक्य दिलं जातं वाक्यातील विधानपूरक ओळखा. वाक्य दिलं जातं वाक्यातलं विधीपूरक ओळखा आणि वाक्य दिलं जातं वाक्यातला आधारपूरक ओळखा. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे. मग आपल्याला जर हे माहिती असेल की यार याला तर आधारपूरक म्हणतात, हा शब्द आला म्हणजे आधारपूरक आहे, हे जर माहिती असेल तर लगेच आपण म्हणणार हीच आधारपूरक आहे. आपल्याला माहिती असेल अरे हा शब्द आल्यानंतर विधेयपूरक म्हणतात, मग आपण लगेच म्हणू वाक्यात विधेयपूरक ओळखायला सांगितलं, अरे याची ओळखण्याची खूण तर ही आहे, मग आपण लगेच म्हणू की विधेयपूरक हे आहे. दुसऱ्या प्रकारे प्रश्न कसा येतो, वाक्य दिलं जातं, एका शब्दाला अधोरेखित केलं जातं आणि सांगितलं जातं त्या शब्दाचं वाक्यातलं कार्य सांगा. मग आपण कर्ता कर्म नाही काय, तर मग काय असतं, याच्यापैकी एक विधेयपूरक असू शकतं त्या वाक्याचं कार्य, विधानपूरक असू शकतं, विधीपूरक असू शकतं किंवा आधारपूरक असू शकतं.
लेक्चरचा अजेंडा क्लिअर झाला. नेमकं लेक्चरमध्ये आपल्याला काही शिकायचं आहे मला असं वाटतं व्यवस्थितरित्या झाला असेल. तुम्ही शिकत राहा. ज्यावेळेस आपण शिकू ना मित्रांनो तुम्हाला मॅजिक झाल्यासारखं नाही वाटलं तर मला बोला. चला तर मित्रांनो आता आपण मेन कॉन्सेप्टकडे वळूया. आपल्याला काय शिकायचं फक्त विधेयपूरक कशाला म्हणतात, विधानपूरक कशा, हे 6 शब्द आपल्याला शिकायचे. ओके. ते एक शब्द कशा अंतर्गत आहे, विधेयपूरका अंतर्गत. 2 शब्दाला नाव काय दिलेलं आहे, विधानपूरक. अजून एका शब्दाला नाव काय दिलेलं आहे, विधीपूरक. अजून 2 शब्दाला नाव काय दिलेलं आहे, आधारपूरक. ते शब्द कोणते आणि त्याला नेमकं कोणतं नाव दिलंय हे शिकायचं फक्त. आलं लक्षात. चला तर मित्रांनो मग सुरू करूया. बघा विधेयपूरक म्हणजे काय. ह्या कॉन्सेप्ट खूप डीपमध्ये आहेत मित्रांनो. अशा डायरेक्ट शिकवणं खूप जोखमीचं काम असतं. तरी पण मी रिस्क घेतली आहे कारण मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थितरित्या बघणार आहात, मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजण्याला काही अडचण जाणार नाही. नाहीतर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, व्याकरणाची बॅच अगदी शेवटी येते ना त्यावेळेस ह्या पचतात. पण मी तुम्हाला आत्ता पचवणार. फक्त काय करा, व्यवस्थितरित्या बघा. बघा मित्रांनो विधेयपूरक म्हणजे काय. आता बघा कालचं लेक्चर इतकं कामी येईल आता तुम्ही विचार पण करणार नाही. फक्त बघा आता द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरकाचे कार्य करते. बघा द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरकाचे कार्य करते. मला सगळ्यात पहिलं सांगा मित्रांनो द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय. सांगा द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय. मी काल सांगितले तुम्हाला काय की ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्माची गरज असते त्याला काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापद. ओके. आणि त्या द्विकर्मक क्रियापदामध्ये 2 कर्मामध्ये एक कर्म कोणतं असतं, प्रत्यक्ष कर्म. आणि एक कर्म कोण असतं, अप्रत्यक्ष कर्म. मी सांगितलंय प्रत्यक्ष कर्म हे प्रधान कर्म असतं, अप्रत्यक्ष कर्म हे गौण कर्म असतं. काहीचं उत्तर प्रत्यक्ष कर्म असतं, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म असतं. हे सांगितलंय का मी काल. तिथं त्याचाच संदर्भ इथं आला मित्रांनो की द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरकाचे कार्य करते. म्हणजे अप्रत्यक्ष कर्म म्हणजे कशाचं उत्तर रे, कायचं की कोणालाचं उत्तर. आणि मित्रांनो तुम्हाला असं विचारलं वाक्यातलं विधेयपूरक ओळखा तर तुमची नजर गेली पाहिजे अप्रत्यक्ष कर्माकडे. आणि अप्रत्यक्ष कर्म वाक्यात आलं ते अप्रत्यक्ष कर्म वाक्यात विधेयपूरकाचं कार्य करतं. कसं बघा. द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरकाचे कार्य करते. मला सांगा मित्रांनो वाक्य दिले मी, श्रीकृष्णाने सांदीपानींना दक्षिणा दिली. ओके. आता कालचं लेक्चर परत काम येईल. देणारा कोण, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण काय झाला वाक्याचा करता. काय दिली रे, काय दिली दक्षिणा. कोणाला दिली सांदीपानींना. मला सांगा कायचं उत्तर काय असतं, प्रत्यक्ष कर्म. कोणालाचं उत्तर काय असतं, अप्रत्यक्ष कर्म. इथपर्यंत काही डाऊट. कायचं उत्तर काय असतं, प्रत्यक्ष कर्म. कोणालाच उत्तर काय असतं, अप्रत्यक्ष कर्म. आणि मित्रांनो इथे हेच सांगितलंय की द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरकाचे कार्य करते. म्हणजे विधेयपूरक ओळखणं किती सोपं झालंय. जर वाक्यात अप्रत्यक्ष कर्म दिसलं की त्याची डायरेक्ट त्याचं उत्तर असतं हे वाक्यातलं विधेयपूरक आहे. मी बोलतोय कळत असेल अशी अपेक्षा करतो. ओके. काय असतं, द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म कशाचं काम करतं, विधेयपूरकाचं काम करतं. मग मला सांगा श्रीकृष्णाने सांदीपानींना दक्षिणा दिली. देणारा श्रीकृष्ण करता काय दिली, दक्षिणा. झालं प्रत्यक्ष कर्म. कुणाला दिली, सांदीपानींना दिली. हे काय झालं, अप्रत्यक्ष कर्म. मग मला सांगा जर तुम्हाला विचारलं वाक्यातलं विधेयपूरक ओळखा तर मग मला सांगा तुम्ही काय करता, लगेच काय करता, अरे तुम्हाला कळेल कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म असतं आणि अप्रत्यक्ष कर्म वाक्यात विधेयपूरकाचं काम करतं. मग विधेयपूरक म्हणजे काय हे कळलं की झालं. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय हे कळलं की आलं. अप्रत्यक्ष कर्मच विधेयपूरकाचं काम करतं. म्हणजे विधेयपूरक ओळखणं किती सोपं आहे. फिट झालं डोक्यात. विधेयपूरक कसं ओळखायचं, फक्त वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म बघायचं. ते दिसलं ते विधेयपूरकाचंच काम करतं. ते आलं लक्षात. एक शब्द क्लिअर झाला. आता किती शब्द राहिले, 5. याच्यातलं अजून एक उदाहरण बघू आपण. अर्जुनाने माशाला बाण मारला. मारणारा अर्जुन काय झाला, करता. काय मारला रे, बाण. कोणाला मारला, माशाला. कोणालाच उत्तर काय असतं तुम्ही सांगणार. आता कोणालाच उत्तर काय असतं, अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म वाक्यामध्ये द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म वाक्यात कशाचं काम करतं, विधेयपूरकाचं. मग या वाक्यातलं विधेयपूरक कोणतं आहे रे, माशाला. कळतंय. आता तुम्हाला असा दिला प्रश्न, अर्जुनाने माशाला बाण मारला. काहीच माहिती नाही असं इमॅजिन करा फक्त तुम्हाला. अर्जुनाने माशाला बाण मारला. माशाला या शब्दाखाली अधोरेखित केलं की अंडरलाईन केली आणि तुम्हाला विचारलं या शब्दाचं वाक्यातलं कार्य सांगा. तुम्ही लगेच कर्म नाही. या वाक्यातलं कार्य काय, विधेयपूरक. आणि किंवा मग वाक्यातलं विधेयपूरक ओळखा. म्हणजे कर्म तर आहेच, ते अप्रत्यक्ष कर्म तर आहेच. पण त्याच्या डीप जाऊन जर प्रश्न विचारलं की त्याचं विधेयपूरक ओळखा तर काय असतं, विधेयपूरक अप्रत्यक्ष कर्म. माशाला हे काय वाक्यातलं विधेयपूरक. इथपर्यंत क्लिअर.
अरे यस ऑर नो, एक शब्द क्लिअर झाला. आता किती शब्द राहिलेत? 5. ओके. आता बघा मित्रांनो, विधेयपूरकाचे 3 प्रकार पडतात. आता विधेयपूरकाचेच 3 प्रकार पडतात. एक आहे विधानपूरक, एक आहे दुसरा आहे विधीपूरक आणि तिसरा आहे आधारपूरक. आता मित्रांनो, आपले शब्द किती राहिलेत? आता एक तर शिकलो आपण काय, अप्रत्यक्ष कर्म कशाचं काम करतं? विधेयपूरकाचं. विधेयपूरक या कॉन्सेप्ट अंतर्गत किती शब्द शिकायचेत? ओळखायला शिकायचेत आपल्याला. किती शब्द ओळखायला शिकायचेत? 6. एक शिकलो, कोणतं? अप्रत्यक्ष कर्म. द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म कशाचं काम करतं? विधेयपूरकाचं. ओके. आता 5 शब्द राहिले. त्यातले 2 शब्द असे आहे मित्रांनो जे विधानपूरक दर्शवतात. म्हणजे 2 गोष्टी किंवा 2 शब्द असे आहे, 2 खुणा अशा आहे की त्या वाक्यात आल्या की असं समजायचं त्या वाक्यातल्या त्या गोष्टी विधानपूरक आहे. त्याच्यानंतर एक परत शब्द असा आहे जो विधीपूरकाला दर्शवतो आणि 2 शब्द असे जे ते आधारपूरकाला दर्शवतात. आलं लक्षात? मग आपल्याला काय शिकायचं? त्याला विधानपूरक कशाला म्हणायचं, विधीपूरक कशाला म्हणायचं आणि आधारपूरक कशाला म्हणायचं. आलं लक्षात? बघा मित्रांनो, विधानपूरक म्हणजे काय? आता हे एक गोष्ट इथे क्लिअर करा. विधेयपूरकाचे प्रकार काय? विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक. बरोबर. मग जर आपल्याला एखाद्या वेळेस विचारलं, विधीपूरकाचं उदाहरण दिलं एखादं, विधीपूरक ओळखा, आणि विचारलं याच्यातलं विधेयपूरक कोणतं आहे, तर विधीपूरक हे विधानपूरक असू विधीपूरक हे विधेयपूरक असू शकतं का? येस. कारण विधेयपूरकाचेच प्रकार आहेत ना हे सगळे. मग जर आपल्याला खाली एखादा विधीपूरकाचं किंवा विधानपूरक किंवा आधारपूरकाचं उदाहरण दिलं आणि विचारलं विधेयपूरक कोणतं, तर ते विधेयपूरक, विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक जे असेल ते विधेयपूरक पण असू शकतं. कारण हे सगळे कशाचे प्रकार आहे? विधेयपूरकाचेच प्रकार आहे. तर बघा मित्रांनो, विधानपूरक कसं ओळखायचं? वाक्यातलं वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम. बघा कालच्या लेक्चरचा क्षणोक्षणी प्रत्यय येईल. आता वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम विधानपूरकाचे कार्य करतात. बघा वाक्यात कर्ता कसा ओळखायचा हे तुम्हाला 100% माहिती आहे. काही डाऊट नसेलच पाहिजे, कारण आपण त्याच्यावर काल खूप वेळ घातला आणि अचूकरित्या आपण शिकलो. मित्रांनो, वाक्यात जो कर्ता येतो बरोबर, आणि कर्त्यानंतर एक नाम येणार. बघा वाक्यात एक कर्ता येणार, कर्त्यानंतर एक नाम येणार. जर त्या कर्त्यानंतर येणारं नाम किंवा वाक्यात येणाऱ्या कर्त्यानंतरचं जर नाम कर्त्यानंतर येणारं नाम हे नाम आणि कर्ता दोघे जर एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला दर्शवित असतील. बघा मी उदाहरणाद्वारे सगळं सांगणार आहे, फक्त लक्षात घ्या. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम हे नाम आणि कर्ता दोघं एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं काम करतं. कसं? बघा, माधवराव वकील आहेत. आहे त्याच्यात अस हा मूळ धातू असतो. आहे त्या क्रियापदामध्ये कोणता? अस या मूळ धातूपासून आहे हे क्रियापद बनलेलं आहे. माधवराव वकील आहेत. असणारे माधवराव. मग माधवराव काय झालं रे वाक्यातला? माधवराव काय झालं वाक्यातला? करता. इथपर्यंत काही डाऊट नाही. पण मला सांगा रे, माधवराव काय आहेत? वकील आहे. माधवराव वकील आहेत. मला सांगा इथे या वाक्यात वकील कोण आहे? वकील कोण आहे? माधवराव. मला सांगा माधवराव कोण आहेत? वकील. या वाक्यात वकील कोण आहे? माधवराव. या वाक्यात माधवराव कोण आहे? वकील. या वाक्यात वकील कोण आहे? माधवराव. या वाक्यात माधवराव कोण आहे? वकील. अरे साधं सोपं सरळ. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम हे दोघे एकाच व्यक्तीला दर्शवित जर असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं कार्य करतं. म्हणजे आपल्याला या वाक्यात विधानपूरक म्हणजे काय हे विचारलं तर वकील हा शब्द याच्यातला विधानपूरकाचं काम करतो. का? कारण माधवराव कोण? काय? वकील. या वाक्यात माधवराव काय? वकील. आणि वकील कोण आहे? माधवराव. माधवराव वकील, वकील माधवराव. म्हणजे वकील आणि माधवराव वेगवेगळे आहे का रे वाक्यात? मला सांगा, वकील आणि माधवराव वेगवेगळे आहे का वाक्यात? नाही. आणि मग तेच तर सांगितलं विधानपूरक ओळखण्याची खूण. कर्ता आला आणि कर्त्यानंतरचं जे नाम आलं हे नाम आणि कर्ता जर एकाच व्यक्तीला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम विधानपूरकाचं काम करतं. मग विधानपूरक ओळखण्याची एक खूण आपल्याला समजली आहे. अरे हो की नाही? येस. दुसरं उदाहरण बघा, काळजी करू नका समजलं नसेल तर. कालिदास कवी होता. कर्ता सांगा, तुम्ही सांगा. आता मी जास्त डिटेलमध्ये सांगत बसत नाही. कालिदास. काही डाऊट? कवी कोण आहे रे या वाक्यात? कालिदास. कालिदास कोण आहे रे या वाक्यात? कवी. कालिदास कोण आहे रे या वाक्यात? कवी. कवी कोण आहे रे या वाक्यात? कालिदास. कालिदास कवी, कालिदास कावी. कवी आणि कालिदास हे 2 आहे का रे या वाक्यात? एकच आहे का 2 आहे? 2 वेगवेगळे व्यक्ती की एकच आहे? एकच आहे ना. कालिदास कवी होता म्हणजे कालिदास आणि कवी हे एकच आहे. म्हणजे याचा अर्थ कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम हे जर एकाच व्यक्तीला दर्शवत असतील म्हणजे कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं हे कवी हे नाम जर या कालिदासलाच दर्शवतात बरोबर. मग कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम जर एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम विधानपूरकाचं कार्य करतं. मग कालिदास कवी होता या शब्दातलं विधानपूरक सांगा. या वाक्यातलं विधानपूरक सांगा. कवी हे या वाक्यातलं विधानपूरक आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? ओके. आता तिसरं बघा,
सोनाली गायिका आहे असणारी, सोनाली काय झालं या वाक्याचा करता. पण मला सांगा रे, गायिका कोण आहे? सोनाली. सोनाली कोण आहे? गायिका. गायिका कोण आहे? सोनाली. मला सांगा या वाक्यात सोनाली आणि गायिका हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहे का रे? एकच आहे ना, गायिका सोनाली, सोनाली गायिका. अरे यस और नो? मग मला सांगा, जर कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम हे एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे कशाचं काम करतं? विधानपूर्वकाचं. अरे कळतंय का? विधानपूर्वकाचं एक खूण आपल्याला व्यवस्थित कळाली. अरे यस और नो? यस. मग आता परत एकदा छोटं रिव्हिज करतो. आपल्याला विधेयपूरक कळालं काय? अप्रत्यक्ष कर्म द्विकर्म क्रियापदाबरोबर येणार आहे, तिथं क्लिअर झालं. मग आपण विधेयपूरकाचे 3 प्रकार बघितले, विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक. बरोबर. आता आपण काय शिकतोय? विधानपूरक. विधानपूरकात विधानपूरक ओळखण्याच्या 2 खुणा आहेत किंवा 2 शब्द आहेत. त्यातला एक शब्द आपण शिकलोय कोणता? कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम जर एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असेल तर कर्त्यानंतर येणारं नाम कशाचं काम करतं? विधानपूरकाचं. इथपर्यंत क्लिअर? ओके. आता विधानपूरक ओळखण्याची दुसरी खूण बघा. कर्त्याच्या पूर्वी येणारे, हे कळालं? क्लिअर? क्लिअर कट? ओके. क्लिअर कट कळालं? ओके. कर्त्याच्या पूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधानपूरकाचे कार्य करते. बघा मित्रांनो, मला सांगा, मी जर तुम्हाला काल सांगितलंच नसतं कर्ता कसं ओळखायचा, तर हे 3 वेळेस जो कर्त्याच्या पूर्वी कर्त्याच्या नंतर असं यायला तर आपल्याला ते काही लॉजिक लागलं असतं का? नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी नाही ह्या उतरंडी सारख्या शिकाव्या लागतात. ते आम्हाला थोडंसं माहिती असतं. त्याच्यामुळे आम्ही सांगत असतो लेक्चर क्रमांक 1 बघा मग इकडे या, कारण आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पचतं काय नाही. तर त्याच्यामुळं, कारण मी पण तुमच्याच याच्यातनं जातोय, मी पण एक विद्यार्थीच आहे. तर त्याच्यामुळे मला कळतंय नेमकं की सुरुवातीला किंवा आपण ज्या आपल्या अभ्यासाच्या याच्यात असतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी क्लिअर नसतात, ते त्या हिशोबाने आम्ही सांगत असतो. तर बघा मित्रांनो, दुसरी काय विधानपूरक ओळखण्याची खूण? कर्त्याच्या पूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधानपूरकाचे कार्य करते. आता बघा, गुलाबाला काटे असतात, याच्यातला कर्ता सांगा मला. गुलाबाला काटे असतात, यातला मूळ धातू काय? असणारे काटे. काही डाऊट? असणारे काटे, असणारे काटे. मग कर्त्याच्या पूर्वी एक शब्द आलेला आहे कोणता? गुलाबाला. आणि हा मित्रांनो चतुर्थी विभक्तीतील शब्द आहे. आता थोडंसं लक्ष द्या, मी थोडी डीप कॉन्सेप्ट आता सांगणार आहे. बघा मित्रांनो, गुलाबाला काटे असतात, असणारे काटे, आणि त्याच्या पूर्वी एक शब्द आलेला, म्हणजे कर्त्याच्या पूर्वी एक शब्द आलेला कोणता? गुलाबाला. आणि इथं काय म्हटलंय मी? कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम किंवा चतुर्थी विभक्तीतील शब्द विधानपूरकाचे काम करतो. मग या गुलाबाला या शब्दाला चतुर्थी विभक्तीतील शब्द असंच का म्हणायचं? प्रश्न साधा सोपा आणि सरळ आहे, तो तुम्हाला पडायलाच पाहिजे, पण त्याचं उत्तर मी सांगणार आहे. तर का म्हणायचं? बघा मित्रांनो, एक गोष्ट इथं क्लिअर करतो. विभक्तीचे जे 8 प्रकार आहेत, तर विभक्ती ही जी आहे तर ती प्रत्ययावरून ओळखली जाते. आलं लक्षात? एक शब्द असतो, त्याला एक प्रत्यय लागतो, आणि ज्या विभक्तीचा प्रत्यय तो असतो ती विभक्ती असते. बघा इथं लक्ष द्या. आता गुलाबाला या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. बरोबर. गुलाब या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? ला हा प्रत्यय लागलेला आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, स ला ते, स ला ना ते, हे जे प्रत्यय ना मित्रांनो, हे एक तर द्वितीयला लागू शकतात किंवा चतुर्थीचे प्रत्यय. म्हणजे हे जर प्रत्यय लागले तर आपण काय म्हणायचं? एकतर ती विभक्ती द्वितीय आहे किंवा चतुर्थी. बघा, स ला ते, स ला ना ते हे जर प्रत्यय लागले तर ती विभक्ती एक तर काय असू शकते? द्वितीय किंवा चतुर्थी. पण आपण केव्हा म्हणायचं की द्वितीय आहे की चतुर्थी आहे? कारण इथं तर आपण म्हटले की हा चतुर्थी विभक्तीतील शब्द आहे. असं चतुर्थी विभक्तीतील शब्द आहे, ला हे प्रत्यय तर द्वितीयाला पण लागू शकतं. मग आपण इथं चतुर्थी विभक्तीतील शब्द आहे असं का म्हटलंय? का तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस स ला ते आणि स ला ना ते हे जे प्रत्यय असतात, हे प्रत्यय जर कर्माला लागले, बघा व्यवस्थित लक्ष द्या, स ला ते आणि स ला ना ते हे जर प्रत्यय कर्माला लागले. आता कर्म कसं ओळखायचे परत मला विचारू नका. कर्म कसं ओळखायचे तुम्हाला माहिती आहे. जर वाक्यात कर्म असेल आणि त्या कर्माला स ला ते, स ला ना ते प्रत्यय लागले तर त्याची विभक्ती 100% द्वितीय असते. त्याची विभक्ती 100% द्वितीय असते. आणि जर वाक्यामध्ये स ला ते आणि स ला ना ते प्रत्यय कर्म सोडून इतर शब्दाला लागले तर त्याची विभक्ती 100% चतुर्थी असते. मग मला सांगा, गुलाबाला काटे असतात, त्याच्यातलं कर्ता काय? काटे. असण्याची क्रिया कोणावर व्हायलीच? काटेवरच. म्हणजे या वाक्यात कर्म आहे का रे? कर्म आहे का? या वाक्यात कर्म आहे का? नाही. मग मला सांगा, ला हे प्रत्यय गुलाबाला लागले, या वाक्यात कर्म नाही. आणि कर्म सोडून सला ते, सला ना ते प्रत्यय ज्याला लागतील, कोणालाही लागतील कर्म सोडून, तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. म्हणून गुलाबाला या शब्दाची विभक्ती चतुर्थी आहे.
कळतंय मी काय सांगतोय? गुलाबाला या शब्दाची विभक्ती चतुर्थी का आहे? कारण या वाक्यात कर्म नाही, कर्म सोडून कशालाही सला ते सलाना ते प्रत्यय लागले रे लागले, त्या वाक्याची विभक्ती ही चतुर्थीच असते. म्हणून इथं असं म्हटलंय की कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधानपूरकाचे काम करतं. मग आता कर्ता आलाय, कर्त्याच्या पूर्वी एक सला ते सलाना ते लागलेला शब्द आलाय आणि तो कर्म नाहीये, याचा अर्थ हे जे हा जो शब्द आहे तर हा विधानपूरकाचे काम करतोय. मला सांगा, जर गुलाबाला काटे असतात या वाक्यामध्ये तुम्हाला विधानपूरक ओळखा असं सांगितलं तर तुमचं लक्ष कुठे जायला पाहिजे? गुलाबाला या शब्दाकडे. हे शब्द जो आहे तो विधानपूरकाचं काम करतो या वाक्यात. कसा करतो? कारण कर्ता आला आणि कर्त्याच्या पूर्वी एक चतुर्थी विभक्तीतील शब्द आला आणि मी तुम्हाला सांगितले की चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची. मग कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द कशाचं काम करतोय? कशाचं काम करतोय? विधानपूरकाची. विधानपूरक ओळखण्याची दुसरी खूण कळाली? ओके, दुसरं उदाहरण बघा. गणपतीला मोदक आवडतो. आवडणारा, बघा यातला मूळ धातू सांगा. बऱ्याच जणांना वाटत गणपती करताय, गणपती करता नाही. आवडणारा मोदक. मोदक झाला वाक्यातला, मोदक झाला वाक्यातला कर्ता. आणि मित्रांनो, गणपतीला हा चतुर्थी विभक्तीतील शब्द इथं आलेला आहे. जर प्रत्ययावरून विभक्ती ओळखली जाते, ला प्रत्यय आहेत, एक तर द्वितीय किंवा चतुर्थी, या वाक्यात कर्म नाही, याचा अर्थ कन्फर्म आहे की गणपतीला हा शब्द चतुर्थी विभक्तीतला आहे. सरळ, काहीच त्यात प्रत्यय दिसलं की विभक्ती ओळखायची. ओके, तर गणपतीला मोदक आवडतो. आवडणारा मोदक. आणि मित्रांनो, कर्त्याच्या पूर्वी एक चतुर्थी विभक्तीतील शब्द आला आणि तो कर्म नाहीये. ओके, कर्म तर नाहीच आहे, कारण कर्म जर असता तर चतुर्थी विभक्ती होऊ शकली नसती. कारण कर्म असताना त्याला जर सला ते सलाना ते प्रत्यय लागले ते द्वितीय असतं. ओके, मग गणपतीला मोदक आवडतो. आवडणारा मोदक आणि कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द विधानपूरकाचे कार्य करतो. म्हणून गणपतीला हा या वाक्यात विधानपूरकाचे काम करतो. मग गणपतीला मोदक आवडतो या वाक्यातलं विधानपूरक ओळखा असं जर म्हटलं तुम्हाला तर काय? गणपतीला. किती सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, श्रावणीला थंडी वाजते. कर्ता सांगा. वाजणारी. श्रावणी हा कर्ता नाहीये. श्रावणी हा करता नाहीये. मुलांना तर 100% वाटू शकतं करता श्रावणीचे, कारण त्यांना श्रावणी दिसल्यानंतर थंडी या शब्दाकडे ते जाणारच नाही. आलं लक्षात? पण या वाक्यातला करता श्रावणी आहे का? नाही. या वाक्यातला करता काय आहे? थंडी. वाजणारी थंडी. वाजणारी थंडी. मला सांगा, वाजण्याची क्रिया कोणावर व्हायली? थंडीवरच व्हायली. कुठं जाऊन कुठं क्रिया व्हायली का? पुढं थंडीवरच व्हायली. याचा अर्थ या वाक्यात कर्म नाही. ओके, मग ला हा प्रत्यय कर्म नाही किंवा कर्माला लागत नाही म्हणजे कशाला लागणार? कर्माला लागला नाही म्हणजे त्याची विभक्ती कन्फर्म काय असणार? चतुर्थी. कारण सला ते सलाना ते हे प्रत्यय कर्माला लागले तर त्याची विभक्ती द्वितीय असते, अन्यथा कशालाही लागले तर चतुर्थी असते. मग श्रावणीला हा शब्द कोणत्या विभक्तीतला आहे सांगा? कोणत्या विभक्तीतला आहे? चतुर्थी विभक्तीतला आहे. कोणता शब्द? श्रावणीला. आणि मित्रांनो, कर्ताच्या पूर्वी येणारा म्हणजे कर्ता आणि त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द विधानपूरकाचे कार्य करतो. मग श्रावणीला थंडी वाजते या शब्दातलं, या वाक्यातलं विधानपूरक ओळखा असं म्हटलं रे म्हटलं, तुमचं लक्ष कशाकडे जायला पाहिजे? श्रावणीकडे, म्हणजे वाक्यातल्या श्रावणीकडे. आलं लक्षात? मला असं वाटतं तुमच्या विधानपूरक ओळखण्याच्या दोन्ही पण खुणा तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजल्या असतील. बरोबर. एकदा थोडंसं रिवाइज करतो, पुढे जाऊ. विधेयपूरक कसं ओळखायचं? वाक्यातलं विधेयपूरक. विधेयपूरक कसं ओळखायचं? द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणारे अप्रत्यक्ष कर्म म्हणजे कोणालाचे उत्तर कशाचं काम करतं? विधेयपूरकाचं. विधेयपूरक ओळखण्याची खूण संपली. त्याच्यानंतर विधायपूरकाचे 3 प्रकार पडतात: विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक. मग विधानपूरक ओळखण्याच्या 2 खुणा आहे, त्यातली एक शिकलो, दोन्ही पण शिकलो आपण. पहिली कोणती शिकलो? कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम. बरोबर. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम विधानपूरकाचे कार्य करतो. ही पहिली खूण. माधवराव वकील आहेत. वकील कोण? माधवराव. माधवराव कोण? वकील. वकील आणि माधवराव या वाक्यात वेगवेगळे आहे का? नाही. याचा अर्थ कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम एकाच व्यक्तीला दर्शवत आहे, म्हणून कर्त्यानंतर येणारे नाम विधानपूरकाचे कार्य करतात. एक खूण कळाली. दुसरी खूण आपण बघितली. कर्त्याच्या पूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील शब्द म्हणजे कर्ता आला आणि त्याच्या अगोदर सला ते सला नाते लागलेले प्रत्यय लागलेला शब्द आला तर तो कन्फर्म विधानपूरक असतो, कारण कर्ताच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द विधानपूरकाचे कार्य करतो. आणि मित्रांनो, चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची? तर सला ते सला नाते हे प्रत्यय ज्या शब्दाला लागलेले असतात ती चतुर्थी विभक्ती असते, पण तो शब्द कर्म नसायला पाहिजे. जर तो शब्द कर्म असेल तर ती विभक्ती द्वितीयच होणार. जर सला ते सलाना ते प्रत्यय लागलेलं असेल आणि तो वाक्य जर ते शब्द जर कर्म असेल, वाक्यातला कर्म असेल, कर्म तुम्हाला ओळखता येतं, वाक्यातला कर्म असेल तर कन्फर्म विभक्ती त्याची द्वितीय असते.
लक्षात. पण हे कर्म आहे का? गुलाबाला, गणपतीला, श्रावणीला हे कर्म आहे का वाक्यात? नाही. आणि याला सला ते सलाना ते प्रत्यय लागले म्हणजे याची विभक्ती कोणती आहे? चतुर्थी. बरोबर. आणि कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द कशाचं काम करतो? विधानपूरकाचं. मग विधानपूरक ओळखण्याच्या दोन्ही पण खुणा अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या का रे? अरे हो की नाही? अरे यस ऑर नो? यस. चालायचं पुढं. ओके. होते मॅजिक काहीतरी हळूहळू हळूहळू. अजून आपल्याला बऱ्याच ट्विस्ट बाकी आहे अभि. ओके. विधीपूरक म्हणजे काय? आता विधेयपूरक बघितलं, विधानपूरक बघितलं, आता विधीपूरक ओळखण्याची एक खूण आहे. आपल्याला जर वाक्य दिलं, ओके, आणि सांगितलं याच्यातलं विधीपूरक ओळखतात आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. वाक्य दिलं, एका शब्दाला अधोरेखित केलं, त्याचं कार्य सांगा. विधीपूरक कसं आहे ते जर आपल्याला कळालं तर आपल्याला सांगता येईल की याचं कार्य विधीपूरकाचं आहे. ओके. तर बघा मित्रांनो, विधीपूरक म्हणजे काय? कर्त्याची विधी विशेषणे विधीपूरकाचे कार्य करतात. आता हे सगळं बाजूला ठेवा. एक कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय हे आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करू. बघा मित्रांनो, शॉर्टमध्ये सांगतो. आपला चॅप्टर विशेषण नाही आहे, आपलं चॅप्टर खूप वेगळं आहे. पण तुम्हाला हे जर कळालं तर हे कळायला सोपं जाईल. इकडे जास्त टेन्शन घ्यायची गरज राहणार नाही हे जर कळालं तर. कारण मग मला हे समजून सांगायला तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्ष द्या. माहिती असलं तरी पण लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. अजून शॉर्ट करतो. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. वाक्यात नाम येणार. ओके. तर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द जर वाक्यात आला तर त्याला त्या नामाचं विशेषण असं म्हणतात. इथपर्यंत काही डाऊट नाही? डाऊट असायलाच नाही पाहिजे, कारण सोपं आहे. बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, विशेषण वाक्यात एकटी कधीच येत नाही. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. विशेषण वाक्यात एकटी कधीच येत नाही. जर नाम वाक्यात आलं तरच विशेषण वाक्यात येऊ शकतं. नाम आलं तर विशेषण येईल की नाही? पण जर विशेषण वाक्यात यायचं असेल तर त्याला तिथं अगोदर नाम लागेल म्हणजे लागेल. जर वाक्यात नाम असेल तरच विशेषण वाक्यात येईल, कारण त्याचं कामच ते जे आहे ते नाम त्याच्याबद्दल माहिती सांगायचं आणि वाक्यात कार्य करायचं. आलं लक्षात? मग विशेषण वाक्यात एकटी येत नाही याचा अर्थ कन्फर्म आहे. जर वाक्यात विशेषण आलेलं असेल रे असेल, तिथं नाम असेल म्हणजे असेल. आलं लक्षात? तिथे नाम असेल म्हणजे असेल. दोन कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण. काही डाऊट नाही? डाऊट. विशेषण वाक्यात एकटी येतात का? नाही. तिचे नेहमी कशासोबत येतात? नामासोबत येतात. आता बघा मित्रांनो, विशेषणाचे दोन प्रकार पडतात. अधिविशेषण दिसतंय ना? अधिविशेषण आणि विधिविशेषण समजून घ्या. दिसत असेल अशी अपेक्षा करतो. अधिविशेषण आणि विधिविशेषण कशाचे प्रकार पडतात? हे विशेषणाचे. इथपर्यंत काही डाऊट? बघा मित्रांनो, विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द, हे क्लिअर. विशेषण वाक्यात एकटे कधीच येत नाही. ते कन्फर्म कुणासोबत येते? नामासोबत येते. कुणासोबत येते? नामासोबत येते. मग मित्रांनो बघा, जर वाक्यात नाम आलं आणि विशेषण आलं, जर विशेषण हे नामाच्या पूर्वी असेल, म्हणजे नामाच्या पूर्वी जर विशेषण वाक्यात आलं असेल तर त्याला म्हणतात अधिविशेषण. आणि नाम वाक्यात आलं, नामाच्या नंतर जर ते विशेषण वाक्यात आलेलं असेल तर त्याला म्हणतात विधिविशेषण. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. विशेषण वाक्यात एकटा येतो का? नाही. नाम असावंच लागतं तेव्हाच विशेषण वाक्यात येतो. बरोबर. एक तो नामाच्या अगोदर येईल किंवा नामाच्या नंतर येईल. असं नामावर तर येणार नाही. आता बघा, आंबा गोड आहे, आंबा हे नाम आहे, याच्यावरच गोड हा शब्द येईल का? कारण गोड काय आहे? विशेषण आहे. एक तर ते आंब्याच्या नंतर येईल, म्हणजे नामाच्या नंतर येईल किंवा नामाच्या अगोदर येईल. येस ऑर नो? मग जर ते नामाच्या अगोदर आलं तर त्याला म्हणतात अधिविशेषण, आणि नामाच्या नंतर आलं तर त्याला म्हणतात विधिविशेषण. विशेषण, अधिविशेषण, विधिविशेषण. क्लिअर? शॉर्टमध्ये क्लिअर? व्यवस्थित सांगितलंय? मला असं वाटतं क्लिअर झालं असेल. हे बाजूला ठेवा. आता हे बाजूला ठेवा. आता इकडे या. विधिपूरक कसं ओळखायचं? विधिपूरक कसं ओळखायचं? कर्त्याची विधिविशेषणे विधिपूरकाचे कार्य करतात. कर्ता कसा ओळखायचा माहिती का? असायलाच पाहिजे, कारण खूप वेळ सांगितले. कर्ता माहिती आहे, बरोबर. कर्त्याची विधिविशेषणे म्हणजे काय असेल रे मित्रांनो? कर्ताची विधिविशेषणे म्हणजे काय असेल? तुम्ही सांगा मला. कर्त्याची विधिविशेषणे म्हणजे काय असेल? वाक्यात एक कर्ता असेल आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द हा कर्त्याच्या नंतर आलेला असेल. कारण कोणते विशेषणे विचारले? विधिविशेषणे. आणि कर्त्याचे अधिविशेषणे म्हटलं असतं तर कर्ता आला असता आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या अगोदर आला असता. अरे हो की नाही? पण कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या नंतर आला तर त्याला आपण काय म्हणायचं रे? कर्त्याचं विधिविशेषण.
कर्त्याचं विशेषण म्हणजे काय सांगा मला? कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द, कर्त्याचं विशेषण. पण कर्त्याचं विधिविशेषण केव्हा म्हणायचं आपण? कर्त्याचं विधिविशेषण केव्हा म्हणायचं सांगा? कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या नंतर जर येत असेल तर तो असतं कर्त्याचं विधिविशेषण. इथपर्यंत क्लिअर? अरे यस ऑर नो? मला असं वाटतं ही गोष्ट तुमची अगदी अचूकरित्या क्लिअर झाली असेल. बघा मित्रांनो, उदाहरणावरून अजून व्यवस्थितरित्या कळेल. मग मला सांगा, विधिपूरक कशाला म्हणायचं? विधिपूरक कशाला म्हणायचं सांगा? कर्ता आला आणि कर्त्यानंतर एक विशेषण आलं, बरोबर? कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात आला आणि तो जर कर्त्याच्या नंतर येत असेल तर तो असतो कर्त्याचं विधिविशेषण. आणि कर्त्याचे विधिविशेषण हेच विधिपूरकाचे कार्य करतात. किती सोपं आहे ना? आता वाक्यात बघा मित्रांनो, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. हजारो वेळा आतापर्यंत एक्झामला विचारलेलं वाक्य आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. मला सांगा, दिसतो हे काय रे वाक्यातलं? क्रियापद. ओके, दिस हे काय आहे वाक्यातलं? क्रियापदाचा मूळ धातू. हे आपण शिकलेलो आहे, परत परत सांगत नाही. दिसणारं काय रे? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसणारा गुलमोहर. गुलमोहर काय झालं वाक्याचा? गुलमोहर काय झालं वाक्याचा? कर्ता. आणि मोहक हा शब्द कर्त्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे गुलमोहर या शब्दाबद्दल माहिती सांगतोय आणि तो कर्त्याच्या किंवा गुलमोहर शब्दाच्या नंतर वाक्यात आलेला आहे. आणि याचा अर्थ असा आहे की हा मोहक हा शब्द गुलमोहर या शब्दाचा किंवा कर्त्याचा, या गुलमोहर या कर्त्याचं विधिविशेषण आहे. काही डाऊट? काही डाऊट नाही. मग मला सांगा, कर्त्याचे विधिविशेषणे हे विधिपूरकाचे कार्य करतात. मग कर्त्याचं हे विधिविशेषण मोहक आहे. मग मोहक शब्द वाक्यात कशाचं कार्य करतोय? कशाचं कार्य करतोय? विधिपूरकाचं. मग वाक्यातलं विधिपूरक ओळखा असं आलं रे आलं. सरळ बघायचं, कर्त्याचं विधिविशेषण. कर्त्याचं विधिविशेषण वाक्यात असेल रे असेल, ते 100% विधिपूरकाचंच कार्य करणार. विधिपूरक ओळखणं किती सोपं आहे? कर्त्याची विधिविशेषणे. क्लिअर? ओके, दुसरं वाक्य. आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. असणारा हा मूळ धातू असतो आहे या क्रियापदात. असणारा आंबा काय झाला? कर्ता. गोड हा शब्द आंबा या कर्त्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे आंबा या कर्त्याचं विशेषण किंवा नामाचं विशेषण काय आहे? गोड. काही डाऊट? काही डाऊट नाही. आणि हे विशेषण कर्त्यानंतर किंवा या नामानंतर आले, म्हणजे हे कर्त्याचं काय झालं? विधिविशेषण. आणि कर्त्याचे विधिविशेषण ही विधिपूरकाचं कार्य करतात. मग गोड हा शब्द वाक्यात कशाचं कार्य करतोय? वाक्यात कशाचं कार्य करतोय? विधिपूरकाचं. काही डाऊट? काही डाऊट नाही. ओके. सागर हुशार आहे. असणारा सागर. हुशार हा शब्द सागर या नामाबद्दल किंवा सागर या कर्त्याबद्दल माहिती सांगतो. इथं काही डाऊट असायला नाही पाहिजे, बरोबर? मग मला सांगा, हुशार हा शब्द सागर या नामाबद्दल किंवा कर्त्याबद्दल माहिती सांगतो. याचा अर्थ सागर या कर्त्याचं विशेषण काय आहे? हुशार, बरोबर? आणि हे विशेषण सागर या कर्त्यानंतर किंवा नामाच्या नंतर आले, म्हणून याला काय म्हणायचं? कर्त्याचं विधिविशेषण. कर्त्याचं विधिविशेषण. आणि कर्त्याचं विधिविशेषण विधिपूरकाचं कार्य करतात. क्लिअर? व्यवस्थित? मला सांगा, विधिपूरक कसं ओळखायचं कळालं? विधानपूरक ओळखण्याच्या 2 खुणा कळाल्यात. विधिपूरक ओळखण्याची 1 खूण कळाली. येस ऑर नो? येस. आता बघूयात आपण आधारपूरक कसं ओळखायचं. बघा मित्रांनो, खूप डेप्थ कॉन्सेप्ट आहे. व्यवस्थित बघा, थोडा वेळ जाईल, पण आयुष्यात किंवा जोपर्यंत तुम्हाला मराठी शिकण्याची इच्छा आहे किंवा एक्झाम देण्याची इच्छा आहे ना, म्हणजे SSC होईपर्यंत तुम्हाला परत ह्या कॉन्सेप्ट कुठे शिकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त लक्ष द्या व्यवस्थित. आधारपूरक कसं ओळखायचं? वाक्यातलं वाक्य दिलं, आधारपूरक ओळखा. कसं ओळखायचं आधारपूरक? नाही तर बघा मी सांगतो कसं ओळखायचं. वाक्यात स्थलवाचक क्रियाविशेषणे आधारपूरकाचे कार्य करतात. आता हे सगळं बाजूला ठेवा, अजून एक कॉन्सेप्ट क्लिअर करतो. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. काही डाऊट? नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण, पण क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? सॉरी हा, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? क्रियाविशेषण. इथपर्यंत काही डाऊट? आणि मित्रांनो, कोठे, कसा, केव्हा, किती प्रमाणात, किती वेळा, का, याचं जे उत्तर असतं ना, क्रियापदाला कोठे, कसा, किती वेळा, किती प्रमाणात, का, असे जर प्रश्न विचारलं तर येणारं उत्तर हे क्रियाविशेषण असतं. येणारं उत्तर काय असतं? क्रियाविशेषण असतं. येणारं उत्तर काय असतं? क्रियाविशेषण. आणि मित्रांनो, जर क्रियापदाला कोठे हा प्रश्न आपण जर विचारला तर त्याचं उत्तर 100% स्थलवाचक क्रियाविशेषण असतं. म्हणजे क्रियापदाला आपण कोठे हा प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असणार? ते स्थान दर्शवणार, काहीतरी ठिकाण दर्शवणार. आणि क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारला आपण तर त्याचं उत्तर 100% काय असणार? स्थलवाचक क्रियाविशेषण. मग वाक्यात क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारल्यानंतर काही उत्तर येत असेल तर ते कन्फर्म स्थलवाचक क्रियाविशेषणच असणार, ठिकाण दर्शवणारं क्रियाविशेषणच असणार. आणि मित्रांनो, स्थलवाचक क्रियाविशेषणे आधारपूरकाचे कार्य करतात. आधारपूरक ओळखण्याची 1 खूण समजली.
अरे हो की नाही? आधारपूर्वक ओळखण्याची एक खूण समजली. काय? स्थलवाचक क्रियाविशेषणे ओळखता आले की आधारपूर्वक ओळखता येतं. म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषणे हेच आधारपूर्वक असतात. बघा, काळजी करू नका, वाक्य आहेत. तो मुंबईस गेला. कोठे गेला? सरळ क्रियापदाला कोठे प्रश्न विचारला. कोठे गेला? कोठे गेला? मुंबईस. मुंबईस काय झालं वाक्यातलं? कोठेचं उत्तर काय असतं? स्थलवाचक क्रियाविशेषणे. स्थलवाचक क्रियाविशेषणे. आणि मग मित्रांनो मला सांगा, स्थलवाचक क्रियाविशेषणे वाक्यात कशाचं कार्य करतात? कशाचं कार्य करतात? आधारपूरकाचं. मग वाक्यात तुम्हाला जर विचारलं आधारपूरक ओळखा, आधारपूरक ओळखा, तर स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्यात असलं रे असलं, वाक्यात 100% ते आधारपूरकाचं कार्य करतं. आधारपूरक ओळखण्याची एक खूण किती सोपी आहे. दुसरं वाक्य बघा. गायी झाडाखाली थांबल्या. कोठे थांबल्या? कोठे थांबल्या? झाडाखाली. झाडाखाली हा शब्द वाक्यात काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर असं विचारलं वाक्यातला आधारपूरक ओळखा, तुम्हाला कन्फर्म कळायला पाहिजे की यार स्थलवाचक क्रियाविशेषणे आधारपूरकाचे कार्य करतात, म्हणून झाडाखाली हा शब्द स्थलवाचक क्रियाविशेषणे म्हणून हा आधारपूरक आहे. अरे यस और नो? परफेक्ट. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा. भाववाढीचा निषेध नोंदवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. कोठे? कोठे उतरले? कोठे उतरले? रस्त्यावर. कोठेचं उत्तर काय आहे? कोठेचं उत्तर काय असतं? स्थलवाचक क्रियाविशेषणे. आणि मित्रांनो स्थलवाचक क्रियाविशेषणे वाक्यात आधारपूरकाचे कार्य करतात. स्थलवाचक क्रियाविशेषणे आधारपूरक ओळखण्याची एक खूण समजली. आता 5 शब्द आतापर्यंत शिकलोय आपण, आता 6वा राहिला तो पण शिकू. आधारपूरक ओळखण्याची एक खूण समजली. यस और नो? यस. आधारपूरक ओळखण्याची एक खूण आपल्याला समजली. आता दुसरी बघूयात. स्थलवाचक क्रियाविशेषणे आधारपूरकाचे कार्य करतात. ओके. मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द आधारपूरकाचे कार्य करतो. बघा, आता परत विचारू नका मला चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची. बरोबर, परत एकदा सांगतो कशी ओळखायची चतुर्थी विभक्ती. सलाते सलानाते प्रत्यय लागलेले असले की ती चतुर्थी विभक्ती असते. फक्त सलाते सलानाते प्रत्यय हे वाक्यातल्या कर्माला लागलेले नसले पाहिजे. कर्माला जर लागले त्याची विभक्ती द्वितीयच असणार, कारण सलाते सलानाते हे प्रत्यय द्वितीयचे पण आहे आणि चतुर्थीचे पण आहे. पण जर सलाते सलानाते हे प्रत्यय जर कर्म सोडून इतर ठिकाणी लागले, कर्म सोडून इतर ठिकाणी लागले, तर त्याची विभक्ती कोणती असते? चतुर्थी. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा शब्द चतुर्थी विभक्तीतील शब्द म्हणजे एक वाक्य दिलं जातं, त्यात मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा एक शब्द दिला जातो. बरोबर. आणि तो शब्द जर चतुर्थी विभक्तीत असेल, त्याला सलाते सलानाते प्रत्यय लागलेले असेल, तर तो कन्फर्म तो शब्द जो आहे तर तो आधारपूरकाचे कार्य करतो. कसं? बघा. नदी सागराला मिळते. मिळणारी नदी. मिळण्याची क्रिया कोणावर आली? नदीवरच. याचा अर्थ या वाक्यात कर्म नाही. बरोबर. पण सागराला हा शब्द मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवतोय ना, आणि तो शब्द कोणत्या विभक्तीतला आहे? चतुर्थी. कस काय? का चतुर्थी विभक्तीतला आहे? कारण त्याला ला प्रत्यय लागलेले आहे. सागराला हा शब्द कर्म नाही, या वाक्यात कर्मच नाहीये. याचा अर्थ कन्फर्म ला प्रत्यय लागलेला शब्द हा चतुर्थी विभक्तीतला आहे. अरे यस और नो? यस. मग मला सांगा, जर मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो वाक्यात, तो शब्द आधारपूरकाचे कार्य करतो. म्हणजे याचा अर्थ आधारपूरक ओळखण्याची दुसरी पण खूण आपल्याला समजलेली आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो. मिळणारा रस्ता. मिळण्याची क्रिया रस्त्यावरच व्हायली, कर्म नाही. पण रस्त्याला हा जो एक एक्स्ट्रा शब्द आलेला आहे, तो शब्द हा रस्ता मिळण्याची क्रिया दर्शवतोय. म्हणजे याचा अर्थ, आणि हा चतुर्थी विभक्तीतला आहे. का चतुर्थी विभक्तीतला आहे? कारण या वाक्यात कर्म नाही. कर्माला सलाते सलानाते प्रत्यय लागले, त्याची विभक्ती द्वितीय असते. पण ला हे प्रत्यय कर्म सोडून लागलेलं आहे, याचा अर्थ याची विभक्ती चतुर्थी आहे. मग रस्त्याला हा शब्द चतुर्थी विभक्तीतला आहे आणि मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दाखवतोय. आणि मग मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दाखवणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द आधारपूरकाचे कार्य करतो. अरे यस और नो? कळते? 6चे 6 शब्द एकदा रिव्हिजन करणारे, काळजी करू नका, एकदम फिट होऊन जाईल डोक्यात. फक्त एक गोष्ट सांगतो तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी. मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, सलाते आणि सलानाते हे प्रत्यय जर द्वितीयाला कर्माला लागले तर त्याची विभक्ती कोणती असते? द्वितीय. कर्म सोडून इतर ठिकाणी लागले त्याची विभक्ती कोणती असते? चतुर्थी. फक्त इथं एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो तुमचं कन्फ्युजन नंतर तुम्ही एखाद्या वाचताना मग परत मलाच ब्लेम करताल. मला सांगणं इथं गरजेचं वाटतंय. जर वाक्यात द्विकर्मक क्रियापद आलेलं असेल, बघा, द्विकर्मक क्रियापद जर वाक्यात आलेलं असेल, याचा अर्थ वाक्यात किती कर्म आलेले असतील? 2. इथपर्यंत काही डाऊट नाही? इथपर्यंत काही डाऊट नाही? जर सलाते सलानाते प्रत्यय हे अप्रत्यक्ष कर्माला जर लागलेले असेल, बघा मी तुम्हाला सांगितलं, जर सलाते सलानाते प्रत्यय कर्माला लागले तर त्याची विभक्ती कोणती असते? द्वितीय. पण द्विकर्मक क्रियापदामध्ये सलाते सलानाते प्रत्यय अप्रत्यक्ष कर्माला लागलेले असतील, म्हणजे कोणाला याचं उत्तर प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर जे असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं. या अप्रत्यक्ष कर्माला जर सलाते सलानाते प्रत्यय लागलेले असतील तर त्याची विभक्ती चतुर्थी असते. किती? चतुर्थी असते. कोणती असते? चतुर्थी असते, द्वितीय नाही.
फक्त एक कर्म वाक्यात असेल त्याला सला ते सलानाते प्रत्यय लागले त्याची विभक्ती द्वितीय असते. कर्म सोडून अप्रत्यक्ष कर्म असो की इतर कोणताही शब्द असो त्याला जर सला ते सलानाते प्रत्यय लागले त्याची विभक्ती द्विचतुर्थी असते. आलं लक्षात? मला असं वाटतं हे क्लिअर झालं असेल. बघा मित्रांनो, आपल्याला 5 प्रश्न शिकायचे होते. आता यातलं एक ट्विस्ट बाकी आहे अजून, ते लगेच सांगतो. वाक्यातील विधेयपूरक कसे ओळखावे सांगा. विधेयपूरक म्हणजे काय सांग मला. ते मला वाटतं त्याची गरज नाही आपल्याला, ते तुम्हाला व्यवस्थित त्या कळालेलं. आपण शॉर्टमध्ये याचं रिव्हिजन करूया. विधेयपूरक कसं ओळखायचं. वाक्यात तुम्हाला वाक्य दिलं विधेयपूरक ओळखा म्हटलं तर कसं ओळखायचं. द्विकर्मक क्रियापदाबरोबर येणाऱ्या अप्रत्यक्ष कर्म कशाचं काम करतं. विधेयपूरकाचं. अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं. कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म असतं. येस ऑर नो. मग कोणाला हा शब्द वाक्यात कशाचं काम करेल. कोणाला प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर जे असतं ते कशाचं काम करतं. विधेयपूरकाचं. अरे येस ऑर नो. येस. विधानपूरक कसे ओळखायचे वाक्य. विधेयपूरकाचे 3 प्रकार पडतात. विधानपूरक, विधीपूरक आणि आधारपूरक. विधानपूरक ओळखण्याच्या 2 खुणा मी सांगितल्या. काय सांगितल्या. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम जर दोघं एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम कशाचं काम करतं. विधानपूरकाचं. अजून दुसरी एक खूण सांगितली विधानपूरक ओळखण्याची. कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द विधानपूरकाचे कार्य करतो. म्हणजे विधानपूरक ओळखण्याच्या 2 पण खुणा आपल्याला कळाल्या. त्याच्यानंतर विधीपूरक. विधीपूरक म्हणजे कसं ओळखायचं. विधीपूरक ओळखण्याची खूण काय आहे. कर्त्याची विधिविशेषणे. आता परत त्याच्यावर बोलत नाही कारण मी विशेषणे, विधिविशेषणे, आदिविशेषणे याच्याबद्दल डिटेल सांगितलेलं आहे. कर्त्याची विधिविशेषणे कशाचं काम करतात. विधीपूरकाचं. आधारपूरक ओळखण्याच्या 2 खुणा आहे. आधारपूरक ओळखण्याचे किती खुणा आहे. 2. स्थलवाचक क्रियाविशेषणे म्हणजे क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर काय असतं. स्थलवाचक क्रियाविशेषणे. आणि स्थलवाचक क्रियाविशेषणे वाक्यात कशाचं काम करतात. आधारपूरकाचं. आधारपूरक ओळखण्याची अजून एक खूण सांगितली. कोणती. मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द. मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दर्शवणारा चतुर्थी विभक्तीतील शब्द आधारपूरकाचे कार्य करतो. मला असं वाटतं 1, 2, 3, 2, 5 आणि 4 आणि 2, 6 हे 6ही शब्द तुम्हाला अगदी अचूकरित्या कळालेले असतील. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आपला 5वा प्रश्न आहे अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. 5वा प्रश्न काय. अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. तर मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित. ज्या वाक्यामध्ये विधेयपूरक, विधानपूरक, विधीपूरक, आधारपूरक या 6 शब्दापैकी हे ओळखण्याच्या 6 खुणांपैकी कोणताही एक शब्द जर वाक्यात आलेला असेल त्या वाक्याचं क्रियापद हे अपूर्ण विधान क्रियापद असतं. अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. ज्या वाक्यात विधेयपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, विधानपूरक, आधारपूरक हे 6 शब्द जे बघितले आपण 1, 2, 1 आणि 2 असे जे 6 शब्द बघितले याच्यातला कोणताही शब्द आला आणि वाक्यात जर विधेयपूरक, विधीपूरक, विधानपूरक, आधारपूरक आलेला असेल त्या वाक्यातलं क्रियापद हे कन्फर्म 100% अपूर्ण विधान क्रियापद असतं. याचं कारण का मी तुम्हाला विधेयपूरकाची व्याख्या सांगताना एक सांगितलं होतं की कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम कर्ता आणि क्रियापद हे वाक्यात येऊनही जर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल त्याच्यानंतर जो शब्द वाक्यात येतो ते विधेयपूरक असतं. याचा अर्थ ते क्रियापद जे आहे ना तर ते क्रियापद म्हणजे विधेयपूरक येणारं क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. कळाला आता अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय. अरे हो की नाही. ट्विस्ट आहे ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कळाल्यात. ओके येस ऑर नो. याच्या नोट्स पण तुम्हाला कुठे मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे तर याच्या नोट्स पण तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा. मी तिथे ह्या नोट्स टाकेल म्हणजे तुम्हाला अजून रिवाईज करायला थोडं व्यवस्थित होईल. एक माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मित्रांनो. हे जे लेक्चर असतात मी कॉन्सेप्च्युअल जास्तीत जास्त घेतोय कारण वाचून काही गोष्टी तुम्ही पण करू शकता पण कॉन्सेप्ट जर कळाल्या तर तुमच्या अभ्यासाला तेवढीच काहीतरी मदत होईल. हा माझा एक प्रामाणिक प्रांजळ हेतू असतो. मला असं वेगळं काही याच्यातून साध्य करायचं नाही. फक्त तुमच्या जास्तीत जास्त कॉन्सेप्ट क्लिअर व्हावं आणि त्या तुम्हाला एक्झाममध्ये त्या गोष्टी कामी यावं एवढाच माझी इच्छा आहे किंवा एवढाच त्याचा माझा उद्देश असतो. त्याच्यामुळे काय करा हे व्यवस्थित बघा. पळवत बघू नका लेक्चर. काय होतं कुठे आपल्याला जायचं नाही नारळ जिंकायला. एक्झाममध्ये मार्क्स आले तर काय होतंय. दुसरीकडे कुठे जायचं आहे का आपल्याला 1-2 मिनिट उशिरा लागतील 3 मिनिट उशीर लागतील पण व्यवस्थित जी नॉर्मल स्पीड आहे त्या स्पीडवर लेक्चर बघत चला. याचा उद्देश आहे की मला त्याचा काही परिणाम होत नाही. तुम्हाला सर तुम्हाला काही फायदा आहे. मला काहीच फायदा नाही. फायदा एकच मित्रांनो तुमची कॉन्सेप्ट आहे ना क्लिअर होईल. आणि मित्रांनो माझ्या शिकवण्यात तुम्हाला काहीतरी वेगळे पण जाणवत असेल. खूप मेहनत आहे. 8-8, 10-10 वर्षाची मेहनत. हे डायरेक्ट येत नसतं. तुम्हाला असं वाटत असेल की हे लगेच सर येता आणि शिकवता असं नसतं. ह्या गोष्टी यायला खूप दिवस खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मी ऑलरेडी खूप दिवस घेतलेली. त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली होतोय ना तर तो करून घ्या अशी माझी इच्छा. आणि मित्रांनो एक जाता
देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हातही घ्यावेत. या उक्तीप्रमाणे फक्त तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. मी दुसरं काहीच मागत नाही तुम्हाला. तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचा. चला तर मित्रांनो, थांबूयात मग. थँक्यू सो मच. लव्ह यू सो मच.